पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोणमुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. आपली हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर बसूया. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहामध्ये स्थिरता आणि शिथिलता. चेहरा अगदी शांत. कपाळावर कुठलीही आठी नसेल. डोळे अलगद मिटलेत. संपूर्ण देहाची जाणीव, देहधारणा. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. आंतरिक सजगता, प्राणधारणा. करूया एक मध्यम पट्टीतला ओंकार. शरीर आणि मनाने स्थिर होऊया. याकरिता आहे तो श्वास पूर्णपणे सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. ओंकार. ओम. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, हृदयाची दुखणी आहे, त्यांनी कपालभाती करणं टाळावं. आहे तो श्वास पूर्णपणे सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 15 ते 20 आवर्तन. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे असेल. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. सावकाश कृती थांबवायची आहे. मोकळा झालेला श्वास, श्वसन मार्ग. काही सेकंदासाठी येणारी श्वास विरहित अवस्था, या सगळ्याची अनुभूती. हातांची ज्ञान मुद्रा. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. आणि संथ गतीने हा संपूर्ण श्वास सोडूया. आंतरिक सजगता. आपली जाणीव अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं जी एकमेकांना जोडली आहेत तिथे घेऊन जायची. प्राणस्पंदनांची अनुभूती. तिथे सुरू असलेल्या रक्ताच्या प्रवाहाची सटल व्हायब्रेशन्स, त्याचा अनुभव घेऊया. आणि ओमचे मकार लांबलेले 3 ओंकार एकत्रित. आहे तो श्वास सोडून एक श्वास भरून घेऊया. ओ. 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 आंतरिक सजगता. दोन्ही हात जोडून प्रार्थना. जोडलेले हात हृदयापाशी.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मनोमन आपले आई वडील, आद्य गुरुजन, इष्ट देवता, कुलस्वामी त्यांचं स्मरण करूया आणि करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची सुरुवात आपल्या गुरूंच्या आशीर्वादाने, ओमच्या आशीर्वादाने, मनामध्ये भक्तिभाव, लीनभाव. हळूहळू कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. हातांच्या दरम्यानचं घर्षण. निर्माण झालेली ऊब अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूला देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. स्वागत आहे. सुरू करूया. बरं, कालचं जे आपलं अपूर्ण राहिलेलं आसन आज आपण पूर्ण करूया. त्यासाठी सगळ्यांनी स्टँडिंग मध्ये यायचंय. उठून उभं राहायचंय. हाताचा आधार न घेता उठवायचंय का बघ. विश्रांती. आसनाला सुरुवात करण्याआधी आपण करणार आहोत थोडेसे स्टँडिंग मधले पावलांचे सूक्ष्म व्यायाम. तर त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात कमरेवर ठेवा. बरं, आता इकडे असं वाटतंय की आपला तोल जाईल, तर एका हाताने भिंतीचा आधार घ्या. म्हणजे असं तुम्ही एक हात असा भिंतीचा सपोर्ट घेऊन पुढच्या कृती करू शकता. आता आपला उजवा जो पाय आहे तो आपल्याला पुढे घ्यायचा आहे. गुडघ्यातनं सरळ असेल उजवा पाय. जास्तीत जास्त उजव्या पायाच्या पाचही बोटांमध्ये ताण द्यायचा. गुडघ्यातनं सरळ. असं फोल्ड नाही करायचा, सरळ ठेवायचा. सरळ सरळ फोल्ड होतोय पाय. ऋषिकेश दादा, पाय सरळ केलाय बघा असा. जास्तीत जास्त स्ट्रेच. पुन्हा फोल्ड झालाय. मी कशी क्रॉस होऊन दाखवते. जास्तीत जास्त स्ट्रेच द्यायचा आहे पावलांच्या बोटांमध्ये आणि रिलॅक्स करायची. बोट ताणायची, रिलॅक्स करायची. बरोबर. तोल जातोय असं वाटत असेल तर भिंतीचा आधार घ्या सपोर्टसाठी. ताणायची, रिलॅक्स. जास्तीत जास्त ताण, बरोबर, रिलॅक्स. आता हीच बोट थोडीशी रिलॅक्स करा आणि अँकल जॉईंट्स मधून पाऊल स्वतःकडे घ्यायचा. जमिनीकडे ताणा. बरोबर. पाय तसाच ठेवा सरळ. हा, जॉईंट अँकल जॉईंट्स मधून स्वतःकडे ताणा. जमिनीकडे. हा, जमिनीकडे ताणायचे, स्वतःकडे घ्यायचे. बरोबर. हा, आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. 1 2 3. पूर्ण पाय न हलवता फक्त अँकल जॉईंट्स मध्ये हालचाल करण्याचा प्रयत्न करा. बरोबर. विरुद्ध बाजूने. 1 2 3. उजवा पाय खाली घ्या. थोडा वेळ तिथल्या तिथेच विश्रांती. हात तसेच राहू देत कमरेवरती. आपला संपूर्ण भार डाव्या पायावर जातो. पुन्हा पावलं जोडलेली. आता डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून समोर घ्यायचा. जमिनीपासून अगदी 2 ते 3 इंच वरती असेल. गुडघ्यातनं सरळ. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांचा पाय फोल्ड झाला तरी चालेल. पण ज्यांना कुठलाही त्रास नाहीये त्यांनी मात्र पाय गुडघ्यातनं सरळ ठेवा आणि पावलांची बोटं स्ट्रेच करा डाव्या पायाच्या आणि रिलॅक्स करा. डाव्या पावलाची बोटं स्ट्रेच करूया. रिलॅक्स. स्ट्रेच, रिलॅक्स. स्ट्रेच, रिलॅक्स. बरोबर. अँकल जॉईंट्स मधून पाऊल स्वतःकडे घ्या. जमिनीकडे ताणा. स्वतःकडे घ्या. जमिनीकडे ताणा. स्वतःकडे, जमिनीकडे. बरोबर. आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज 3 वेळेला. 1. फक्त पावलामध्ये हालचाल. 2 3. बरोबर. विरुद्ध बाजूने. 1 2 3. 3 वेळा झालं की थांबा. डावं पाऊल पुन्हा मध्ये आणा. हा, पुन्हा भिंतीचा सपोर्ट घ्या हवं असेल तर. आणि फक्त उजवा पाय पुढे आणि मागे करायचा आहे. 1. हात हवं असेल तर भिंतीचा सपोर्ट घ्या. म्हणजे तुम्हाला पायामध्ये मुवमेंट करणं सोपं जाईल. येस. आणि सावकाश करा. पुढे घ्या, मागे घ्या. 1. सावकाश. पुढे, मागे. 2. पुढे, मागे. 3. बरोबर. पुढे, मागे. 4. पुढे, मागे. 5. मध्ये येऊन थांबा. मध्ये येऊन थांबा. हा, डावा
पाय आपण पुढे मागे केला तर साईडने करूया. ठीक आहे. जास्तीत जास्त डावा पाय, सॉरी उजवा पाय, सॉरी उजवा पाय जास्तीत जास्त उजवीकडे आणि मध्ये. एक, बरोबर. उजवीकडे, मध्ये. दोन, उजवीकडे, मध्ये. तीन, उजवीकडे, मध्ये. चार, बरोबर. आणि पाच. पाच वेळा झालं की थांबा. आणि आता ह्या सगळ्या कृती डाव्या पायाने करूया. पुन्हा नजर समोर, पाठीतून सरळ उभं राहायचंय. हा, आता डावा पाय जास्तीत जास्त पुढे आणि मागे. एक, कमरेतनं पुढे जातोय आणि मागे जातोय. दोन, पुढे, मागे. तीन, पुढे, मागे. चार, पुढे, मागे. पाच. पाच वेळा झालं की थांबायचं. आणि मग आता डावीकडे जास्तीत जास्त आणि मध्ये. जास्तीत जास्त पाय डावीकडे न्या, मध्ये आणा. एक, डावीकडे, मध्ये. दोन, डावीकडे, मध्ये. तीन, चार, पाच. पाच वेळा झालं की थांबा. थोडा वेळ हात खाली घ्या आणि विश्रांती. मान मागे सैल सोडा. एका हाताने दुसऱ्या हाताचा मनगट पकडा आणि जाणीव आपल्या कमरेपासून पावलांपर्यंत घेऊन जा. तिथे किंचितसा बदल, थोडासा जडपणा, या सगळ्याचा अनुभव. एक श्वास विश्रांती घेतल्यानंतर पुढची कृती करूया. आपल्याला फुल हँड रोटेशन करायचं आहे. दोन्ही पाय जुळून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. ठीक आहे. हात आपले खाली आहेत. आता दोन्हीही हातांच्या मुठी वळून घ्यायच्या, अंगठा आतमध्ये, मग त्यावर चार बोट. नजर समोर, किंचितसं पावलामध्ये अंतर घ्या. आणि आता फुल हँड रोटेशन. आपले हात समोर न पुढे मागे वरती येतील आणि मग मागे क्लॉकवाईज रोटेशन. एक, दोन, श्वासाकडे लक्ष देऊन करूया. आता श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. तीन, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. चार, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. पाच. पाच वेळेला समोर न गेले आणि आता अँटी क्लॉकवाईज. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. एक, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. दोन, तीन, चार, पाच. पाच वेळा झालं की थांबायचं. ठीक आहे. करणार आहोत आपण आता नेक रोटेशन. आपले हातांच्या मुठी सोडून घ्या. किंचितसं पावलामध्ये अंतर घ्या. पुन्हा दोन्ही हात कमरेवर ठेवा. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी फक्त मान उजवीकडे आणि डावीकडे अशा प्रकारेच फिरून घ्या. बाकीच्यांनी आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जा. डोळे उघडे ठेवा. आणि आता करूया क्लॉकवाईज रोटेशन 3 वेळा. मान उजवीकडे मागे, डावीकडून पुढे. असं 3 वेळेला अगदी सावकाश करा. डोळे उघडे आहेत. हाताचा सपोर्ट कमरेवर आहे, त्यामुळे आपला कान सहज आपल्या खांद्याच्या दिशेने जाईल. बरोबर. आणि 3 वेळा विरुद्ध बाजू. डावीकडून मागे, उजवीकडून पुढे. अगदी सावकाशपणे. दोन्ही बाजूनी 3-3 वेळा झालं की थांबायचं. मान सावकाश सरळ करायची. पावलामधलं अंतर तसंच ठेवा. हात फक्त खाली घ्या. पावलामधलं अंतर तसंच ठेवायचं. आता आपला उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. त्याला एक हलकासा खेच द्या. उजव्या हाताला एक हलकासा खेच द्या. तो मागून डाव्या खांद्यावर ठेवा. बरं, आता इथे कुठेही आपल्याला मान अशी पुढे झुकवायची नाही, तर ती सरळच ठेवायची. समोर बघायचं आणि कृती करायच्या. आता डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्या. त्याला एक हलकासा स्ट्रेच द्या आणि तो मागून उजव्या खांद्यावर ठेवा. ठीक आहे. वाईस वर्सा आपण क्रॉस करून दोन्ही हात वेगवेगळ्या आपल्या खांद्यांवर ठेवले. ठीक आहे. नजर समोर. हा, आता पुढची कृती करायची आपल्याला. श्वास घेत आपल्याला टाचा वर उचलायच्या आणि श्वास सोडत टाचा खाली घ्यायच्या. बरोबर. सुरू करूया. श्वास घेत टाचा वर घ्या. श्वास सोडत टाचा खाली घ्या. बरं, आता व्यवस्थित सिंक्रोनायझेशन करा तुमची श्वास घेणं आणि तुमची हालचाल याच्यामध्ये. पुन्हा एकदा श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली. परफेक्ट. श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली. अजून एक राऊंड करूया. श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली.
बरोबर. खाली आल्यानंतर थांबायचंय. हा. आता डावा हात सरळ वर करायचा, तो खाली घ्यायचा. मग उजवा हात वर करायचा, तो खाली घ्यायचा. थोडा वेळ विश्रांती घ्या. पावलामधलं अंतर तसंच ठेवा. तिथल्या तिथे थोडीशी विश्रांती. तुमच्या सर्व्हायकलच्या इथला जो मणका आहे तिथे थोडंसं प्रेशर किंवा थोडंसं ताण जाणवेल. त्यामुळे थोडा वेळ विश्रांती, डोळे मिटून. करणार आहोत आपण शोल्डर रोटेशन. दोन्ही हात समोर घ्यायचे. आपली हाताची बोटं खांद्यावर, कोपरं समोरनं जॉईंट. आणि आता सुरू करूया. 1 शोल्डर रोटेशन, 2, 3 बरोबर. विरुद्ध बाजूने 3 वेळेला. पुन्हा कोपरं समोरनं जॉईन करा आणि मग मागून पुढे घ्या. 1, 2, 3. 3 वेळा झालं दोन्ही बाजूने की थांबायचंय. हा. पावलामध्ये अंतर घेऊन मान मागे सैल सोडून विश्रांती घेऊया. काल जे असलं आपलं आसन अर्धं राहिलं होतं हस्तपादासन, ते आज आपण पुन्हा एकदा पूर्ण करूया. आपल्या सगळ्यांना कृती माहिती आहे, फक्त आता ते सगळ्यांनी एकत्रित करूया. पुन्हा सांगते की ज्याला हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, पाठीच्या मणक्याची दुखणी आहे, सिव्हिअर हृदयाची दुखणी आहेत, वर्टिगो मायग्रेनचा त्रास होत असेल, त्यांनी पुढे झुकणं टाळायचं आहे. ठीक आहे. सुरू करूया. फायदे तर आहेतच. आपलं पाठीचा मणका फ्लेक्झिबल होतो, पोटाचं आरोग्य सुधारतं आणि त्याचबरोबर पायाची जी काही आपली दुखणी आहे ती सुद्धा कमी व्हायला मदत होते, कारण की आपले हॅमस्ट्रिंग्स मसल्स तिथे ताणले जातात. तर सुरू करूया. तर आपण कृती पाहिली होती. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. आपला उजवा पाय 1 ते अर्ध्या फुटापर्यंत पुढे घ्यायचा आहे. नजर समोर आहे. श्वास घेत घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक हलकासा बॅकवर्ड बेंड देऊया. बरोबर. आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे व्हायचंय. आधी डोकं पुढे न देता लोअर बॅक मधून जास्तीत जास्त पुढे व्हायचंय. आपले हात आपल्या पावलाच्या जवळ येतील एवढे आपल्याला जमिनीच्या दिशेने सैल सोडायचे. त्यांचे हात जमिनीपर्यंत पोहोचत असतील, हरकत नाहीये. अजून हात ते जमिनीकडे ताणण्याचा प्रयत्न करा. ज्यांचे हात पोहोचत नाहीयेत त्यांनी हात खांद्यातून जमिनीच्या दिशेने अगदी लूज सोडवा. बरोबर. आणि आता शेवटी तुमची हनुवटी गळ्याकडे घेऊन जा, म्हणजे आपोआप आपलं कपाळ हे उजव्या गुडघ्याच्या दिशेने जातं. आणि इथे पुन्हा एकदा खांदे जाणीवपूर्वक रिलॅक्स, पाठीचा मणका रिलॅक्स. बरोबर. आणि जोड श्वासाची. इथे 5 श्वास थांबण्याचा प्रयत्न करा. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. तिथल्या तिथे श्वास घेत घेत सरळ व्हा. छान केलं सगळ्यांनी. श्वास घेत घेत तिथल्या तिथे सरळ. उजवा पाय पुन्हा मध्यभागी घेऊन या. थोडा वेळ विश्रांती घ्या. थोडा वेळ विश्रांती. डोळे मिटून घ्या. आणि बघा तुमचा रक्ताचा प्रवाह जो डोक्याच्या दिशेने सरकला होता, तो हळूहळू पुन्हा पूर्ववत होतोय. ही सूक्ष्म जाणीव आपल्याला होतीये का? त्याची अनुभूती घ्या. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. आता डावा पाय आपल्याला 1 ते अर्ध्या फुटापर्यंत पुढे घ्यायचा आहे. गुडघ्यातनं पाय सरळ असतील, दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. हात डोक्याच्या दिशेने वर. श्वास घेत घेत एक हलकासा बॅकवर्ड बेंड घ्यायचा आहे. आणि मग श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे व्हायला सुरुवात करायची आहे. आपले हात पावलाच्या जवळ नेण्याचा प्रयत्न करा किंवा जमिनीच्या दिशेने सैल सोडा. आणि मग शेवटी तुमची हनुवटी गळ्याकडे घेऊन जा. परफेक्ट. छान. शेवटी हनुवटी गळ्यातले. ज्यांचे हात पावलापर्यंत पोहोचत नाहीयेत त्यांनी खांद्यातून हात अगदी लूज सोडा. हनुवटी गळ्याकडे न्या, म्हणजे आपोआप तुमचं कपाळ डाव्या गुडघ्याकडे जाईल आणि डोळे उघडे ठेवा. छान. यथाशक्ती थांबा. श्वास घेताय, सोडताय आणि 5 सेकंद थांबूया. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. हळूहळू वर या. श्वास घेत घेत तिथल्या तिथे वर. हात वर घेण्याची गरज नाहीये. श्वास घेत घेत तिथल्या तिथे वर यायचं. डावा पाय मध्ये आणायचा आणि पुन्हा एकदा विश्रांती. पुन्हा आपला ब्लड फ्लो त्याचा अनुभव घेऊया. आता ह्याला कॉम्प्लिमेंट करणारा एक करूया बॅकवर्ड बेंड.
ठीक आहे. पावलामधलं अंतर तसंच ठेवायचं आहे. अगदी अर्ध्या फुटापेक्षा पण कमी. आपले दोन्ही हात जे आहेत ते कमरेवर ठेवायचे. बघा आपण उष्ट्रासन शिकलो होतो. आता ह्या 1-2 दिवसापूर्वी. तर त्या उष्ट्रासनामध्ये जसे आपण हात घेतले होते कमरेवरती त्याप्रमाणे घ्यायचे. हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड असतील. दोन्ही हात कमरेवर. जिथे आपलं शेवटचं माकड हाड आहे तिथे. ठीक आहे? नजर समोर. आता हळू-हळू कमरेचा भाग पुढे ढकला. म्हणजे पोट पुढे येईल आणि जेवढी शक्य आहे तेवढा आपल्याला मागे बॅकवर्ड बेंड घ्यायचा आहे. चेहरा आपला सिलिंगला समांतर. बरं आता इथे पोट पुढे न येता आपल्याला कॉन्शियसली फक्त बरं आता पाय गुडघ्यातनं फोल्ड होत आहेत. पाय फोल्ड नका करू. पाय सरळ ठेवा. हां आणि जेवढं तुम्हाला कमरेतनं मागे जाता येईल म्हणजे तुमच्या पाठीच्या मणक्यातनं जेवढं मागे जाता येईल तेवढं मागे जा. अ, ऋषिकेश दादा थोडेसे पाय फोल्ड होत आहेत. पाय जर फोल्ड न करता करण्याचा प्रयत्न करा. बघा एकदा मी दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल सगळ्यांच्या. बाकीच्यांचं होतंय काही जणांचं नीट. पण पुन्हा एकदा बघून घ्या. शक्यतो माझी विंडो ओपन ठेवा. हं. बघा हाताची पोझिशन घेतली. आता कमरेचा भाग पुढे ढकलायचा आणि मग वर यायचं. ते अशा प्रकारे गुडघ्यातनं पाय फोल्ड न करता कृती करण्याचा प्रयत्न करा. ज्यांना पाठीची दुखणी आहे तेही करू शकतात. फक्त जास्त स्ट्रेच नका देऊ. करूया आता पुन्हा एकदा सुरुवात. आपल्या हाताची पोझिशन घ्यायची आहे, जे कमरेच्या ठिकाणी. नजर समोर. खांदे थोडेसे मागून एकमेकांच्या जवळ घ्या. म्हणजे समोरनं आपल्या पूर्णपणे छातीच्या भागाचं प्रसरण होतं. परफेक्ट. आणि आता हळू कमरेचा भाग पुढे ढकला. हलकासा तिथे प्रेशर आणायला सुरुवात करा. आणि मग शेवटी आपला चेहरा सिलिंगला समान. तोंड बंद, डोळे उघडे, श्वास चालू. ओके. ठीक आहे. छान. नॉर्मल श्वास चालू ठेवा. सावकाश उलटचाल, मान सरळ, दोन्ही हात खाली आणि विश्राम. सावकाश खाली बसायचं. दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती घेऊया. आता इथे जो पाठकड्यावरती प्रेशर आलेला होता तो थोडासा आपण रिलीज करूया. आधी विश्रांती घ्या. पायामध्ये अंतर घेऊन. साधी मांडी घाला. साधी मांडी घालायची. साधी मांडी. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या. एक श्वास भरून घ्या. आणि श्वास सोडत हळू आपले हात खाली जमिनीवर टेकवा आणि ते जास्तीत जास्त पुढे सरकवा आणि मग आपलं कपाळ जमिनीच्या दिशेने सैल सोडा. पाठकण्यावरती जो प्रेशर आलेला होता तो रिलीज होतोय. थोडासा सीटचा भाग मागून वर उचलला जाईल, हरकत नाहीये. खाली बघा. ओके. ठीक आहे. अश्विनीताई बरोबर करताय. आता सपोर्ट घेतलाय तुम्ही. आणि एकदम रिलीज व्हा. खांदे रिलॅक्स करा. नॉर्मल श्वास चालू ठेवा. ओके. ठीक आहे. सावकाश तिथल्या तिथे सरळ व्हा. श्वास घेत घेत तिथल्या तिथे सरळ. दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती घ्यायची. आज आपण स्टँडिंग मध्ये पुढे झुकलो, थोडेसे मागे झुकलो. आता आपल्याला थोडंसं ट्विस्टिंग वालं आसन शिकायचंय. ते म्हणजेच वक्रासन. वक्रासनाला असं अपेक्षित आहे की तुम्हाला कमरेतनं तुमचा ट्विस्ट मिळणं अपेक्षित आहे वक्रासनात. बऱ्याचदा असं होतं की आपण फक्त मान मागे घेतो पण आपली कंबर जी आहे तिथे ट्विस्ट आपल्याला मिळत नाही. तर हे करताना थोडीशी इकडे काळजी घ्यायची. कॉन्ट्रा इंडिकेशन पुन्हा एकदा ज्यांना स्लिप डिस्कचा त्रास आहे आणि फ्रोझन शोल्डरचा त्रास आहे त्यांनी करताना थोडीशी काळजी घ्या. कुठेही आपली क्षमता न ओलांडता कृती करण्याचा प्रयत्न करा. अगदीच न करण्यापेक्षा थोडासा प्रयत्न केलेला नेहमीच चांगला असतो. फायदे काय आहेत? वक्रासन हे जे आसन आहे ते अर्धमस्तिंद्रासन हे जे ॲडव्हान्स आसन आहे त्याच्याही आधीची पायरी आहे. त्याचबरोबर डायबिटीज उपचारात्मक प्रतिबंधात्मक आहे. थायरॉइड उपचारात्मक प्रतिबंधात्मक आहे. आणि या आसनाच्या सरावाने पुन्हा आपला
पाठीचा मणका फ्लेक्झिबल होण्यास मदत होते. तर हे कसं करायचं दाखवते. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ ठेवायचे. आपला उजवा जो पाय आहे, आधी बघून घ्या नवीन साधकांनी. उजवा पाय फोल्ड करायचा. त्याचं पाऊल जे आहे, ते डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ ठेवायचं. ठीक आहे? आपला उजवा हात जो आहे, तो मागे आपल्या सीट पासून किंवा आपला जो पाठीचा मणका आहे, तिथनं फक्त 1 ते 2 सेंटीमीटर लांब. बघा हात जास्त लांब पण नको आणि जास्त जवळ पण नको. तर 1 ते 2 सेंटीमीटर आपल्याला लांब हा हाताचा सपोर्ट घ्यायचा आहे मागे. ठीक आहे? वक्रासनाची जी आदर्श स्थिती आहे, त्यामध्ये असं करतात, की डावा हात डोक्याच्या दिशेने वर नेतात आणि अपोजिट साइडने उजव्या पायाचा अँकल पकडतात, अशा प्रकारे. तर आपल्याला हा अँकल पकडता नाही आला, तर तुम्ही हाताची जी स्थिती आहे, ती अशी म्हणजे तुमचा जो तळवा आहे, तो स्क्रीनच्या दिशेला करून तुम्ही हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड करू शकता. हेही जमलं नाही, तर तुम्ही डाव्या हाताने उजव्या पायाला समोरनं विळखा द्या. म्हणजे तुमच्या मांडीचा भाग अजून जास्त पोटाच्या दिशेने सरकतो. ठीक आहे? हे झालं, की मग आपल्याला उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघायची. आता हे बघताना तुमच्या कमरेचा भाग, तुमचा पाठीचा मणका तिथे ट्विस्ट अपेक्षित आहे. आपल्याला बघा फक्त मान अशी मागे न्यायची नाहीये. बघा नीट लक्षात घ्या. मान मागे न्यायची नाही. तर आपल्याला कमरेतनं ट्विस्ट व्हायचंय. जेव्हा तुम्ही कमरेतनं ट्विस्ट होता, तेव्हा तुमचा खांदा जो आहे, तो आपोआप थोडासा मागच्या बाजूने स्ट्रेच होतो, हलकासा ओपन होतो. त्यामुळे तुमच्या पाठीच्या मणक्याला, त्याचबरोबर कमरेच्या ठिकाणी, ओटीपोटावरती जो ट्विस्ट येतो, त्यामुळे तुमचा मधुमेह हा कंट्रोलमध्ये होण्यास मदत राहते. पुन्हा अंतिम स्थितीमध्ये तुम्हाला अशा प्रकारे हा ट्विस्ट अपेक्षित आहे. पूर्णपणे ओटीपोट, पाठीचा मणका आणि गळ्याच्या इथे. उलटचाल करताना आधी मान समोर येईल, हाताचा वळखा समोरनं सोडायचा, उजवा हात पुढे घ्यायचा आणि मग उजवा पाय सरळ करायचा. ठीक आहे? अशा प्रकारे करण्याचा प्रयत्न करायचा आहे आपण सगळ्यांनी. हं? सुरू करूया. यथाशक्ती प्रयत्न ज्यांना फ्रोझन शोल्डरचा त्रास आहे, त्यांनी जास्त प्रेशर न देता खांद्याच्या ठिकाणी आपल्याला जसं जमेल त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करा. सुरू करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. मी थोडीशी क्रॉस झाले यासाठी की तुम्हाला नीट दिसलं पाहिजे म्हणून. आता उजवा पाय जो आहे तुमचा तो फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याच्या जवळ घ्या. हा. उजवा हात मागे घ्या. आपल्या पाठकण्यापासनं किंवा सीटपासनं 2 ते 3 सेंटीमीटर लांब असेल. ठीक आहे. आता डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्या. बरोबर. त्याला एक हलकासा खेच द्या. हा. थोडंसं पुढे व्हायचंय. थोडंसं हलकसं पुढे व्हा. आणि डाव्या हाताने आपल्याला उजव्या पायाचा अँकल पकडता येतोय का बघा. तुमच्या डाव्या दंडाचा स्पर्श उजव्या गुडघ्याच्या इथे जाईल आणि हलकासा आपला उजवा गुडघा डाव्या बाजूला हलकासा प्रेस करा. आता इथे काही जणांचे हात शॉर्ट असतात. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी आहे. तर तुमची समजा नाही पोहोचत अँकल पर्यंत, हरकत नाहीये. जर अँकलची ग्रीप नाही घेता आली, तर हाताचा तळवा जमिनीकडे असा तुम्ही बोटं पॉइंटेड करू शकता. हेही नाही जमलं तर समोरनं विळखा द्या. आपल्याला लांब सारखेच मिळणार आहेत. समोरनं विळखा द्या. ओके. ठीक आहे. आता कमरेतनं ट्विस्ट व्हा. हळूहळू मागे बघायला सुरुवात करा उजव्या बाजूने. कमरेतनं ट्विस्ट व्हा. फक्त मान मागे नाही न्यायची आहे. पाठकण्यातनं ट्विस्ट होण्याचा प्रयत्न करा. ओके. आपली हनुवटी उजव्या खांद्याला समांतर येईल एवढा आपल्याला हा ट्विस्ट घ्यायचा आहे. तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण करा. कुठे ट्विस्ट आहे, पाठीच्या मणक्याच्या इथे, गळ्याच्या इथे, त्याकडे लक्ष आणि जोड श्वासाची. श्वास घेतो, सोडतोय. उलट चाल करताना आधी मान सरळ करा. समोरनं हाताचा विळखा सोडा. उजवा हात आणि उजवा पाय सरळ करा. हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, पाठीचा मणका सरळ.
आता डावा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याच्या जवळ असेल. डावा हात मागे सीट पासनं पाठकण्यापासनं 2 ते 3 सेंटीमीटर लांब उजव्या हाताने समोरनं विळखा द्या आपल्या डाव्या पायाला. ओके. आता डाव्या बाजूला मागे वळायचंय. पुन्हा एकदा कमरेतनं मागे वळायचं आहे आणि मग आपली मान मागे, मागच्या बाजूने मागची भिंत बघा. डाव्या बाजूने उजवा पाय गुडघ्यातनं सरळ असेल. परफेक्ट. आणि नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेतोय, सोडतोय. बंद डोळ्यांनी पुन्हा आपल्या देहाचं निरीक्षण. विरुद्ध बाजूने पाठीच्या मणक्यावरती आलेला ट्विस्ट गळ्याच्या इथे. आता उजव्या बाजूने ताण आहे, डाव्या बाजूने प्रेशर आहे. त्या सगळ्याची अनुभूती आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. परफेक्ट. उलट चाल करताना आधी मान सरळ करा. समोरून आपल्या हाताचा विळखा सोडा. आपला डावा पाय सरळ करा. उजवा हात समोर घ्या आणि विश्रांती. डोळे मिटून रिलॅक्स. आता इथे आपल्या पाठीच्या मणक्याला ट्विस्ट होता, बरोबर. आता त्याला थोडंसं व्हर्टिकली स्ट्रेच देऊया आणि तो स्ट्रेच देताना आपली लंग्स कॅपॅसिटीची जी क्षमता आहे ती सुद्धा वाढवण्याचा प्रयत्न करूया. सोपं आसन आहे पर्वतासन. दिसायला पण छान दिसतं, अट्रॅक्टिव्ह दिसतं आणि करायलाही तेवढीच मजा येते. करूया, एकत्र करूया. सोपं आसन आहे. तर आपल्याला पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी घालायची आहे. दोन्ही पाय जुळवून घ्या, हात शरीराच्या जवळ. विधिवत पद्मासन, अर्धपद्मासन घाला किंवा साधी मांडी घाला. पद्मासन आपण शिकलोय. कुठला तरी एक पाय वर उचलायचा, त्याचं पाऊल दुसऱ्या पायाच्या मांडीवर ठेवायचं. जो पाय सरळ आहे, ज्याला अर्धपद्मासन जमतंय त्यांनी जो पाय सरळ आहे तो पाऊल दुसऱ्या पायाच्या मांडीच्या खाली घ्या. ज्यांना पूर्ण पद्मासन जमतंय त्यांनी तेच पाऊल विरुद्ध पायाच्या मांडीच्या वर ठेवा. दोन्ही हात गुडघ्यांवर. थोडंसं पुढे झुका, पाठीचा मणका सॉरी आपल्या सीटचा भाग हलकासा मागे ढकला आणि कमरेतनं सरळ. सीटचा भाग हलकासा मागे ढकलायचा आहे आणि कमरेतनं सरळ व्हायचंय. येस. परफेक्ट. छान. आता दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. बघा हाताचे तळवे एकमेकांना जुळले तिथे हलकासा प्रेशर आणा आणि हाताची कोपरं बघा जमिनीला पॅरलल. आपल्याला कुठेही असं बसायचं नाहीये. तर हाताची कोपरं जमिनीला पॅरलल. खांदे रिलॅक्स. खांदे वर उचलायची गरज नाहीये. खांदे रिलॅक्स ठेवा. एकदम रिलॅक्स. परफेक्ट. हा. आता हे जोडलेले हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आपली हनुवटीला स्पर्श करा जोडलेल्या हातांचा. मग नाकाला स्पर्श करा. मग कपाळाला. असं करत करत हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. परफेक्ट. दोन्हीही दंडांचा स्पर्श आपल्या कानाला होईल. ज्यांना शोल्डर दुखीचा त्रास आहे त्यांचे दंड कानाला नाही लागलेत हरकत नाहीये. प्रयत्न मात्र जरूर करा. छान. हात गुडघे आपले हात कोपरातनं सरळ असतील. नजर समोर ठेवायची आहे आणि मग डोळे मिटून घ्यायचे. चेहऱ्यावर एक छान असं स्मितहास्य. या आसनाचे सगळे लाभ आपल्याला या क्षणी प्राप्त होत आहेत ही भावना आपल्या मनामध्ये जोड. श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करूया. डोळे मिटलेले तसेच ठेवा. एक श्वास भरून घ्या सगळ्यांनी आणि श्वास सोडत आपले जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा हृदयापाशी येतील हळूहळू. दोन्ही हात गुडघ्यांवर आणि तिथल्या तिथेच विश्रांती. आपण जे काही हे आसन केलं पर्वतासन याच्यामध्ये आपल्या कमरेपासूनचा जो वरचा भाग आहे तिथे जास्त हालचाल होती. तिथे आपली एनर्जी जास्त लागलेली. तिथे जो काही बदल जाणवतोय त्याकडे आपली जाणीव. जोड श्वासाची. श्वास घेतो, सोडतो. एक एक पाय सरळ करूया. डोळे उघडायचे. पाय सरळ करायचे. पद्मासन अर्ध पद्मासन जे घातलंय साधी मांडी जी घातली ती सरळ करा आणि आपण सगळ्यांनी पाठीवर पडून विश्रांती घेऊया. एका कुशीला वळायचंय. पाठीवर पडून
विश्रांती. आपण जे अर्ध पवनमुक्तासन शिकलो, आज आपण पुन्हा एकदा त्याची प्रॅक्टिस करणार आहोत. त्याच्या आधी आपण करणार आहोत सायकलिंग. आधी विश्रांती घ्यायची आहे. डोळे मिटून दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन संपूर्ण पाठीचा कणा जमिनीच्या दिशेने सैल सोडून ती विश्रांती घेऊया आणि जोड श्वासाची 1 ते 2 सेकंद आपण या स्थितीमध्ये स्वस्थपणे पडूया. करणार आहोत आपण सायकलिंग आणि त्यासाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता ज्यांना पाठदुखी आणि कंबरदुखीचा त्रास आहे त्यांनी आपल्या हाताचा सपोर्ट आपल्या कमरेच्या खाली घ्यायचा. म्हणजे उजव्या हाताचा आधार उजव्या कमरेखाली द्या, डाव्या हाताचा आधार डाव्या कमरेखाली द्या. ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही सूचना आहे. बाकीच्यांनी आपले हात शरीराच्या जवळ ठेवायचे. आता सगळ्यांनी एकत्रित दोन्ही पाय वर उचला आणि एकेका पायाने सायकलिंग करायला सुरुवात करा. एक पाय सरळ, एक पाय फोल्ड, अशी डायनॅमिक हालचाल. बरोबर. आता आपलं पाय जास्तीत जास्त खाली जमिनीकडे आणण्याचा प्रयत्न करा. आज जरी तुमची ती मुवमेंट पूर्ण होत नसेल तरीही आपल्याला हा टार्गेट ठेवायचा आहे की आपल्याला आपला पाय पूर्णपणे जमिनीकडे जाऊन पुढे वर आणायचा आहे. हा, छान. आणि आता रिव्हर्स सायकलिंग करूया. रिव्हर्स सायकलिंग. बरोबर. सावकाश कृती थांबूया. पुन्हा दोन्ही पाय वरती करा, हवेमध्ये सरळ करा गुडघ्यातनं आणि नियंत्रित जमिनीवर आणा. सावकाश सावकाश जमिनीवर आणा. परफेक्ट. विश्रांती. थोडीशी श्वासाची गती, हृदयाची गती इथे वाढते. नाकाने श्वास घ्या आणि तोंड उघडून फुंकर मारल्याप्रमाणे हा श्वास सोडा. रिलॅक्स व्हा. करणार आहोत आपण अर्ध पवन मुक्तासन आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, आपले हात शरीराच्या जवळ. बरं, मागच्या वेळेला जेव्हा आपण प्रॅक्टिस केली तेव्हा आपण डावा पाय फोल्ड केला होता, बरोबर. आज आपल्याला डावा पाय सरळच ठेवायचा आहे. फक्त उजवा पाय 90 डिग्री वर घ्यायला सुरुवात करायची टप्प्याटप्प्याने. हा, आपलं संपूर्ण शरीर एका रेषेत आहे. डावा पाय खाली सरळ ठेवायचा आहे. फक्त उजवा पाय 90 अंशापर्यंत वर घ्यायला सुरुवात करूया. 10 अंश वर, मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. बरोबर. उजवा पाय आता फोल्ड करा. पाऊल जमिनीकडे सैल सोडा उजव्या पायाचं आणि समोरनं विळखा द्या उजव्या पायाला. आपल्या हातांचा विळखा समोरनं द्या. शक्य असेल तर एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा द्या. बरोबर. डावा पाय आपला जमिनीवर एकदम रिलॅक्स ठेवायचा आहे. डोळे मिटून घ्या आणि उजव्या बाजूने आपल्या ओटीपोटावर जो प्रेशर आलेला आहे त्याकडे लक्ष देऊया. त्याचा अनुभव. 1 ते 2 श्वास इथे थांबल्यानंतर पुढची कृती करायची आहे. ज्यांना सर्वायकल पाठीचा त्रास आहे त्यांनी डोकं वर उचलू नका, त्यांनी या स्थितीमध्येच थांबा. बाकीच्यांनी सावकाश डोळे उघडा, डोकं वर उचला, आपली हनवटी, नाक किंवा कपाळ उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. हे करताना आपल्याला डावा पाय वर उचलला जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. डावा पाय आपला पूर्णपणे जमिनीवर असतील. छान. श्वास घेतो, सोडतो. त्यांचे व्हिडिओ ऑन आहेत, त्यांचं व्यवस्थित दिसतंय. उलट चाल करूया. सावकाश डोकं नियंत्रित जमिनीवर येऊ दे. हाताचा विळखा सोडा. दोन्ही हात खाली घ्या. उजवा पाय पुन्हा 90 अंशापर्यंत वर घ्या आणि तो नियंत्रित जमिनीवर आणा. टप्प्याटप्प्याने खाली येऊ देत. 80, 70, 60, 50, 40, 30, 20, 10, 0. धडकन न आपटता सावकाशपणे खाली. हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता आपला डावा पाय 90 डिग्री वर घ्यायला सुरुवात करूया. 10 अंश वर, मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. डावा पाय फोल्ड करा. पाऊल जमिनीकडे सैल सोडा. डाव्या पायाला आपल्या हातांचा विळखा समोर न द्या.
एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून विळखा द्या. डोळे मिटून घ्या. तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे कृती. डोळे मिटलेले, पोटाचे स्नायू ढिले करा, खांदे रिलॅक्स करा. डाव्या बाजूने आलेला प्रेशर ओटी पोटावरती, त्याचा अनुभव घ्या. उजवा पाय खाली जमिनीवर रिलॅक्स आहे. जोड श्वासाची, श्वास घेतो, सोडतो. छान. पुन्हा मगाचं कॉन्ट्राइंडिकेशन लक्षात घेऊन बाकीच्यांनी आपलं डोकं सावकाश वर उचलायचंय. आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. नॉर्मल श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. छान. सावकाश खाली. डोकं नियंत्रित जमिनीवर येऊ दे. हाताचा वळखास सोडा. आपला डावा पाय पुन्हा 90 डिग्री वर घ्या आणि नियंत्रित जमिनीवर. 80, 70, 60, 50, 40, 30, 20, 10, 0. रिलॅक्स. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. आता आपण जे काही कृती केली त्या कृतीचा मनातल्या मनात मागोवा. जोड श्वासाची. कुठे श्वासाची गती वाढली आहे की संथ आहे हे आपलं आपण तपासा. वाढली असेल तर आपण हलकीशी घाई करतोय. संथ असेल तर आपण अगदी शांतपणे कृती करतोय. हे निरीक्षण आपलं आपण करायचं. या आसनामध्ये आपल्या कमरेपासूनचा जो वरचा भाग आहे तिथे जास्त एनर्जी होती, तिथे आपण जास्त मुवमेंट केली. आता ह्याला कॉम्प्लिमेंट आपण करणार आहोत अर्ध शलभासन. तर सगळ्यांनी एका कुशीला वळायचंय आणि पोटावर पडून विश्रांती घ्यायची. सावकाश एका कुशीला वळा आणि पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती घ्या. डोळे मिटून घ्यायचे. संपूर्ण शरीर जमिनीकडे सैल सोडायचंय. हातांचे तळवे सिलिंगच्या दिशेला, पावलं टाचा आतमध्ये, पायाची बोटं बाहेर. पायामध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स. डोळे मिटून हा संपूर्ण स्थितीचा अनुभव घेऊया. करणार आहोत आपण सायटिका आणि व्हेरिकोज वेन पाठकण्याची दुखणी यांच्यासाठी प्रतिबंधात्मक उपचारात्मक अर्धशलभासन. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी हनुवटी जेव्हा आपण जमिनीवर ठेवू तिथे थोडासा सपोर्ट घ्या खाली, उशी किंवा एखादी चादर वगैरे त्याचा सपोर्ट घ्या. ज्यांना मानेच्या मणक्याचा त्रास आहे त्यांनी. ठीक आहे. बाकीच्यांनी आपण सुरुवात करूया. त्या सगळ्यांनी दोन्ही पाय जोडून घ्या. कपाळ जमिनीवर. हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी जोडलेली आहे. कपाळ जमिनीवर आहे. आता जिथे आपलं कपाळ जमिनीवर आहे तिथे आपली हनुवटी जमिनीवर ठेवा. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी खाली सपोर्ट घ्या. उशी, चादर किंवा नॅपकिनचा आधार घ्या आणि मग तिथे आपली हनुवटी ठेवा. बाकीच्यांनी मात्र आपली हनुवटी पूर्णपणे जमिनीला चिकटलेली असेल. आपला श्वसन मार्ग इथे मोकळा असतो. आता सगळ्यांनी आपल्या उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली घ्या. डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या खाली घ्या. बरोबर. ठीक आहे. आता आपल्याला हनुवटी वर उचलायची नाहीये, ती पूर्णपणे जमिनीवर असेल. फक्त आपला उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला. फक्त उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचला. हनुवटी पूर्णपणे जमिनीवर. अर्धशलभासन आपण करतोय. हा. आता पाय मात्र गुडघ्यातनं सरळ असेल. बरोबर. पाय गुडघ्यातनं सरळ. हनुवटी वर न उचलता ही कृती होतीये. आपल्या हाताचा आधार जो उजव्या मांडीच्या खाली आहे तो पॅसिव्ह आहे. तो आहे काय नाही काय आपल्याला फरक पडत नाहीये. आपला पाय मात्र गुडघ्यातनं आपण वर उचलताय. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेतो, सोडतोय. बरोबर. छान छान. उलटचाल करूया. सावकाश उजवा पाय खाली घ्या, नियंत्रित. पुन्हा एकदा गुडघे, मांड्या, पावलं जोडून घ्या. हनुवटी जमिनीवरच आहे. आता विरुद्ध बाजूने हीच कृती करूया. ठीक आहे. आता आपला डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचला.
पुन्हा एकदा हनुवटीवर न उचलता फक्त कमरेपासूनचा जो खालचा भाग आहे त्याच्यामध्ये आपली हालचाल होतीये. बरोबर, छान. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेतोय, सोडतोय. डाव्या हाताचा आधार मांडीच्या खाली पॅसिव्ह होतोय. छान. सावकाश खाली घ्या. सुरुवातीला पायामध्ये थोडीशी थरथर जाणवेल. हा. तिथल्या तिथे थोडीशी विश्रांती घ्या. एका गालावर पडून. हात तसेच ठेवा मांड्यांच्या खाली. फक्त गालावर पडून विश्रांती घ्या. आपण पुन्हा एकदा हेच आसन करणार आहोत. दोन्ही पायांनी एकत्रित. थोडा वेळ विश्रांती, डोळे मिटून. एक श्वास विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा हीच कृती करूया. पुन्हा हनुवटी आपली जमिनीवर, श्वसन मार्ग मोकळा आहे. गुडघे, मांड्या, पावलं जुळून घ्या. हातांचा सपोर्ट मांड्यांच्या खाली आहेच. मगाशी आपण आता एक एक पायाने केलं. आता दोन्ही पाय एकत्रित वर उचलूया. यथाशक्ती प्रयत्न. सुरुवात करा. दोन्ही पाय एकत्रित जमिनीपासून वर उचला. गुडघ्यातनं सरळ ठेवा. बरं, आता इथे नकळत हनुवटी वर उचलली जाईल, पण आपल्याला हनुवटी खाली जमिनीवरच ठेवायची आहे. येस, यथाशक्ती प्रयत्न. व्हेरी गुड. नॉर्मल श्वास चालू. हातांचा आधार मांड्यांच्या खाली पॅसिव्ह होतोय. सायटिका, पाठकणाची दुखणी, प्रतिबंधात्मक, उपचारात्मक, शलभ म्हणजेच टोळ. टोळासारखा आकृतिबंध. छान. उलटचाल करा सगळ्यांनी. हळूहळू दोन्ही पाय खाली घ्या. हातांचा आधार जो मांड्यांच्या खाली आहे तो काढून घ्या आणि एका गालावर पडून विश्रांती. डोळे मिटून रिलॅक्स. श्वासाची गती, हृदयाची गती वाढली आहे की संत आहे हे तपासा. सावकाश एका कुशीला वळा. अगदी सावकाश. पूर्णपणे एका कुशीला वळा आणि हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. सावकाश. घाई गडबड न करता विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडून डोळे मिटून घ्या आणि काही सेकंद इथे थांबा. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालूया. पाठीचा कणा सरळ करूया. तर आजपासून आपण प्राणायामाची हळूहळू तयारी करणार आहोत. हळूहळू सुरुवात करणार आहोत प्राणायामाला. तर प्राणायाम करताना आपण जो श्वास घेतो त्या श्वास घेण्याच्या कृतीला पूरक म्हटलं जातं आणि श्वास सोडतो त्या सोडण्याच्या कृतीला रेचक म्हटलं जातं. श्वास घेणं ब्रीदिंग म्हणजे पूरक, श्वास सोडणं ब्रीथ आउट म्हणजे रेचक. ह्या कृती ही नावं थोडीशी लक्षात ठेवा जे नवीन साधक आहेत त्यांनी. ठीक आहे. तर प्राणायाम करताना आपण सुरुवातीला समान श्वसन, दीर्घ श्वसन, विभागीय श्वसन केलं आणि त्यानंतर हळूहळू आपल्या श्वासावर नियंत्रण आलं की प्राणायाम करणं आपल्याला सोपं जातं. तर जसं मी आता सांगितलं की श्वास घेणं म्हणजे पूरक, श्वास सोडणं म्हणजे रेचक. यथाशक्ती प्रयत्न करायचा प्राणायाम करताना सुद्धा. ज्या कोणाला हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी करताना सुद्धा काळजी घ्यायची आहे. काही प्राणायाम जे आहेत हे अपवादात्मक आहेत. आपल्याला तोंडाने श्वास घ्यायचा असतो, नाकाने सोडायचा असतो. तर हळूहळू आपण ह्या गोष्टींमध्ये पुढे जाणार आहोत. तर आज जो आपण शिकणार आहोत तो म्हणजे पुन्हा एकदा प्राणायामाची पूर्वतयारी म्हणून केला जाणारा सूर्य अभ्यास आणि चंद्र अभ्यास. तर आपली जी उजवी नाकपुडी आहे ती सूर्यनाडी आहे आणि जी डावी नाकपुडी आहे ती आहे चंद्रनाडी. तर आपण शाळेमध्ये किंवा ज्यांचं सायन्स बॅकग्राऊंड असेल त्यांना माहिती आहे की हे जे कनेक्शन आहे हे आपलं क्रॉस कनेक्शन असतं. म्हणजे जेव्हा आपली सूर्यनाडी ऍक्टिव्हेट असते तेव्हा आपला डावा मेंदू ऍक्टिव्हेट असतो आणि जेव्हा आपली चंद्रनाडी ऍक्टिव्हेट असते तेव्हा आपला उजवा मेंदू ऍक्टिव्हेट असतो. आणि हा जो आपला श्वसन मार्गाचा जो म्हणजे हे जे सायकल आहे हे प्रत्येक तासाने थोडंसं बदलत असतं. म्हणजे एकदा आपली उजवी नाडी ऍक्टिव्हेट असते, एकदा डावी नाडी ऍक्टिव्हेट असते. पण जेव्हा आपण प्राणायाम करतो तेव्हा आपल्याला ह्या दोन्हीही नाड्या किंवा ह्या दोन्हीही नॉस्ट्रिल्स आपल्याला बॅलन्स ठेवायच्या आहेत.
तर हे कसं केलं जातं, तर आपण ह्या प्राणायामाच्या माध्यमातून आपण शिकतो. तर याच्यामध्ये अनुलोम विलोम प्राणायाम आहे किंवा जसं आता आपण सूर्य अभ्यास आणि चंद्र अभ्यास करणार. तर याच्यामुळे आपल्याला हे लक्षात येतं, की आपली कुठली नाडी ॲक्टिव्हेट आहे. काही 4 तास किंवा 3 तासाच्या फरकाने आपल्या ह्या एक-एक नाड्या ॲक्टिव्हेट होत असतात. पण ह्या सगळ्या आता कॉमनली आपल्याला एवढ्या सगळ्याची जाणीव नसते. पण जेव्हा आपण प्राणायाम करतो, तेव्हा आपल्याला ह्या सगळ्याची हळू जाणीव व्हायला सुरुवात होते. तर सुरू करूया आपण सूर्यनाडी आणि चंद्रनाडी म्हणजेच अभ्यास. आपण एकाच नाकपुडीने श्वास घेणार आणि त्याच नाकपुडीने आपण श्वास सोडणार. हं. त्याच्या आधी आपण दीर्घ श्वसनाची काही आवर्तनं करणार आहोत. तर हातांची ज्ञानमुद्रा करायची आहे. पाठीचा मणका सरळ ठेवायचा आहे. दीर्घ श्वसन आपल्याला माहिती आहे. श्वास घेण्यापेक्षा सोडण्याचा कालावधी जो आहे हा दुप्पट असतो. डोळे मिटून घेऊया. चेहरा शांत. आठी विरहित कपाळ आणि एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावरती. करणार आहोत आपण दीर्घ श्वसनाची 2 आवर्तन. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घेऊया आणि संथ गतीने सोडूया. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घेऊया. आपण प्राणयुक्त होतोय, चैतन्ययुक्त होतोय. या श्वासासोबत सगळी चैतन्य शक्ती आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते आणि संथ गतीने हा संपूर्ण श्वास सोडूया. श्वास सोडताना आपल्या मनातली भीती, व्याधी, काळजी, चिंता, दुःख आपण बाहेर सोडून देत आहोत. शरीर मनाने आपण शुद्ध आणि शांत होत आहोत. करणार आहोत आपण सुरुवातीला सूर्य अभ्यास. तर इथे तुम्हाला उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा म्हणजे आपला उजवा जो हात आहे त्याचं पहिली जी 2 बोटं आहेत ती फोल्ड करायची आणि ती अंगठ्याच्या मुळाशी घेऊन यायची. बघा अशा प्रकारे. पहिली 2 बोटं फोल्ड करून अंगठ्याच्या मुळाशी. हां. बरं आता ही मुद्रा जी आहे मी ग्रुपवरती पाठवेन तुम्हाला म्हणजे तुमच्या अजून लक्षात येईल. ठीक आहे? हां. आता जी ही 2 बोटं ओपन आहेत, करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट. त्याच्याने तुमची डावी नाकपुडी बंद करा. कारण की आपण करतोय सूर्य अभ्यास. उजवी नाकपुडीने श्वास घेणार आणि सोडणार. डावी नाकपुडी सहज बंद करा. डोळे मिटून घ्या. उजवी नाकपुडी ओपन आहे. उजवीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडा. उजवीने खोलवर दीर्घ पूरक श्वास भरून घ्यायचा उजव्या नाकपुडीने आणि उजवीनेच संथ रेचक घेतलेला श्वास उजवीनेच सोडून द्या. पुन्हा एकदा. उजवीने खोलवर दीर्घ पूरक श्वास भरून घेऊया. उजवीनेच संथ रेचक श्वास सोडूया. अजून 3 राउंड. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवीने संथ रेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवीने संथ रेचक. अजून 1 राउंड. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवीने संथ रेचक. डोळे मिटलेले तसेच ठेवा आणि अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा तिथल्या तिथेच आणि डावी नाकपुडी सावकाश ओपन करा. हाताची पोझिशन न बदलता तिथल्या तिथे कृती. बरं, आता नकळत खांदे चुकले गेलेत ते सरळ करा. पाठीचा मणका सरळ असू देत. डोळे मिटलेले आहेतच. आता डावी नाकपुडी ओपन आहे. डावीने आहे तो श्वास आधी पूर्णपणे सोडा. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावीने संथ रेचक. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावीने संथ रेचक. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावीने संथ रेचक. अजून 1 राउंड. डावीने खोलवर दीर्घ पूरक.
डावीने संथरेचक. लास्ट राऊंड करूया. डावीने खोलवर दीर्घपूरक. डावीने संथरेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञानमुद्रेत, डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आणि जाणीव आपली दोन्हीही नाकपुड्यांकडे घेऊन जायची. सुरुवातीला आपण केलेलं सूर्य अभ्यास आणि आता केलेला चंद्र अभ्यास, या सगळ्याचा मागोवा. सूर्य अभ्यास करताना आपल्याला आपण किती सहज श्वास घेतला आणि सोडला त्याची अनुभूती घेऊया बंद डोळे करून. आणि चंद्र अभ्यास करताना आपण कशा प्रकारे श्वास घेतला त्याची अनुभूती. आपल्या श्वसन मार्गातला बदल, श्वासाची गती संथ आहे, विचार आपोआप कमी झालेले आहेत, मन शांत झालेलं आहे. करूया 2 आवर्तन संपूर्ण योगिक श्वसन, म्हणजेच अकार, उकार आणि मकारासहित. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना आपलं पोट बाहेर येईल, छातीचा आडव्या कक्षेत प्रसरण आणि खांदे कानाच्या दिशेला वर जातील. आणि शांत गतीने श्वास सोडताना अ, उ, म एकत्रित. अ, पोट, छाती, खांदे पूर्ववत. अजून एक राऊंड करूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. श्वास सोडत अ, उ, म एकत्रित. अ, काही क्षण शांत. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून द्या. पद्मासन, अर्धपद्मासन, वज्रासन, साधी मांडी आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. एक एक पाय सरळ करा आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून शवासनासाठी स्थिती घ्या. आपण जी 1 तास साधना करतो ती साधना केल्यानंतर शरीर आणि मनाला विश्रांती आणि शांती देणारं शवासन 2 मिनिटांमध्ये आपण करून घेऊया. एका कुशीला वळून दोन्ही पायांमध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स, आपले हात शरीरापासून लांब असतील, आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. शवासनाची आदर्श स्थिती आपण आता घेतलीये. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण करा, पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत. पुढची 2 ते 3 मिनिटं आपल्याला कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहायचं आहे. उत्तानं शववत् भूमौ शयनं तच्छवासनम् शवासनं श्रान्तिहरम् चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम्. शरीराला विश्रांती आणि मनाला शांती देणारं चैतन्यासन. जाणीवपूर्वक शिथिलता. सुरुवात आपण आपल्या पावलापासून करूया. मी माझ्या दोन्ही पावलांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, सीटचा भाग, कमरेचा भाग मनाने शिथिल करत आहे. माझे दोन्ही हात, हातांची 5ही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा, संपूर्ण उजवा आणि डावा हात मी मनाने शिथिल करत आहे. माझ्या पाठकड्यांमधली 33 मणक्यांची माळ जी आता जमिनीवर विसावलेली आहे, तीही शिथिल होत चालली आहे. माझ्या पोटातील आजूबाजूचे स्नायू शिथिल होत आहेत. माझ्या छातीचा भाग, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुसं, माझं छोटंसं हृदय शिथिल होत आहे. ते शांतपणे त्याचं काम करतंय. माझ्या गळातील आजूबाजूचे स्नायू शिथिल होत आहेत. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सरशी
संपूर्ण जबड्याचा भाग शिथिल होत आहे. माझे दोन गाल, दोन कान, नाक, अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळं, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठीविरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, आपल्या टाळूचा भाग आणि माझे केस शिथिल होत आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझं संपूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे. ते हवेत कापसासारखं हलकं हलकं तरंगत आहे. माझ्या सगळ्या शारीरिक व्याधी या क्षणी माझ्यापासून लांब होत आहेत. मी शरीराने निरोगी आहे, सुदृढ आहे. जाणीव श्वासाची. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना माझं पोट हळूहळू वर येत आहे. थंड हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना जाणवतोय. श्वास सोडताना माझं पोट नियंत्रित जमिनीच्या दिशेने जात आहे. उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव दोन्ही नाकपुड्यांना होत आहे. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. माझ्या प्रत्येक श्वासासोबत मी एनर्जाइज होत आहे, स्ट्रेस आउट होत आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यामध्ये भरून घेत आहे. माझ्या पेशींमध्ये ही ऊर्जा सामावून जात आहे. आणि मी श्वास सोडताना माझ्या सगळ्या व्याधी, भीती, चिंता, काळजी मी या क्षणी बाहेर सोडून देत आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. माझं मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, स्थिर आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शरीर, मन, त्याचं आरोग्य व्याधी विरहित आहे, औषध विरहित आहे. माझे सगळे आजार माझ्यापासून लांब होत आहेत. आणि यासाठी उचित अशी साधना मी नित्य नियमाने करीत आहे. मला माझं संपूर्ण आयुष्य औषधविरहित आणि व्याधीविरहित आनंदाने जगायचं आहे. आणि यासाठी माझा रोजचा 1 तास मी स्वतःला देत आहे. मनोमन आपले आई-वडील, आद्य गुरुजन, इष्टदेवता, कुलस्वामिनी त्यांचं स्मरण करूया. या देवतेचं स्मरण करूया. एक प्रचंड सकारात्मक ऊर्जा, त्याचे आशीर्वाद आपल्याला या क्षणी प्राप्त होत आहेत. ही संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. आपल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय. आत्मविश्वास वाढत चाललाय. इच्छाशक्ती प्रबळ होत चालली आहे. हळूहळू या स्थितीतून बाहेर येऊया. आपल्या दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. मान डावीकडे उजवीकडे सावकाश फिरून घेऊया. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. दोन्ही पाय थोडेसे जवळ आणून एक हलकासा खेच देऊया संपूर्ण शरीराला. सावकाश डाव्या कुशीला वळा आणि हाताच्या आधाराने हळूहळू बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. घाई गडबड न करता अगदी शांतपणे. दोन्ही हात जोडून घेऊया. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. प्रार्थना. काही बोलू नये, काही करू नये, काही ऐकू नये अशी मनस्थिती होते. प्रार्थना. मी बोलते, आपण श्रवण करा. ॐ सहना भवतु, सहनौ भुनक्तु,
सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांती शांती शांती. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून समर्पण नतमस्तक शरणागत भाव. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित आपला राग द्वेष अहंकार सगळं सोडून देऊया आणि प्रचंड आत्मविश्वासाने इच्छाशक्तीने आणि चैतन्य शक्तीने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. हळूहळू कमरेतनं सरळ दोन्ही हात खाली, हातांच्या तळव्यांचा घट्ट निर्माण झालेली ऊब अलगद डोळे आमच्या चेहऱ्याच्या स्नायूंना देऊ. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 5:50 ला. हरिओम. मीटिंग एंड करते. धन्यवाद. सगळ्यांना शुभ दिवस.